हाय नाशिककर, कशा आहे सगळे? मस्त ना. तर आज मम्मीनी जेवण बनवलं होतं, उसळची भाजी वगैरे. कारण की आमच्या दोघींना जायचं होतं आज काटे गल्लीला सरिता मेकओव्हर स्टुडिओला. कारण की मम्मीला खूप दिवस झाले हायड्रा फेशियल करायचं होतं म्हणून आम्ही जाणार होतो. तर बघा ना, द्वारकेवर खरंच खूप ट्रॅफिक असती आणि त्याच्यामुळं बाहेर पडायलासुद्धा खूप कंटाळा येतो उन्हाळ्यामध्ये. तर आम्ही नारळ पाणी वगैरे पिलं. आज आमच्या दोन्ही गाड्या घरी नव्हत्या म्हणून आम्ही डायरेक्ट ऑटो करून तिथपर्यंत गेलो. मग आम्ही आलो काटे गल्लीमध्ये आणि मग आता मम्मी इकडं नाही आलेल्या, ह्या फर्स्ट टाईम आल्या होत्या. मी येत असते शूट वगैरे असले ना यांचे, तर मी येत सरिता मॅम पण आलेल्या होत्या आणि ह्या मेकअप आर्टिस्ट यांनी माझ्या खूप सारे लुक बनवलेले, तुम्ही बघितलेले पण मी फोटोज व्हिडिओ टाकले होते. तर आमच्या मम्मीला करायचं होतं हायड्रा फेशियल आणि मी पण हे केलेलं नाही कधी. तर मम्मी फर्स्ट टाईम करते, मी म्हटलं बघ तेव्हा ते करतील, त्यांचा रिझल्ट बघून मी पण करेल. तर खूप छान आहे, त्याच्यामध्ये खूप सारे मसाज आहे चेहऱ्याला देण्यासाठी. आपल्या डोळ्याच्या खाली डार्क सर्कल असतात ते सुद्धा जाण्यासाठी खूप सारे मसाज वगैरे आहे आणि खूप छान इथं ट्रीटमेंट वगैरे देतात आपल्याला. तर तुम्हालाही यायचं असेल तर नक्की या. मी खाली त्यांचा ID आणि नंबर मेन्शन करेल. मग मम्मीने आयब्रोज वगैरे केल्या. मला काहीच करायचं नव्हतं कारण की मला आता सध्या काही गरज नव्हती त्यामुळे. आणि मग आम्ही थोडे शॉपिंग वगैरे घेतली आणि तुम्ही आता बघा मम्मीचा नॅचरली चेहरा कसा दिसतोय. त्यांनी केलेलं होतं हायड्रा फेशियल. मग काही नाही, आम्ही आलो घरी आणि मग घरी पप्पा आणि हे होते. या दोघांना तर चहाशिवाय होतच नाही. 4-4:30 झाले का चहा करावाच लागतो. मग मी आज बाबूला घेऊन जिमला आलेली होती कारण की त्याला माझ्यासोबत जिमला यायचं होतं म्हणून. आणि मग जिममध्ये येऊन मी थोडीशी जिम वगैरे केली. मग असं होता माझा आजचा दिवस. कसं भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.